काय माहिती का, आमचे हे नितेश राणे सारखे वगैरे जे सगळे आमचे भाचे आहेत ते बिचारे मंत्री झाले तरी मंत्रिपदाचा ऑरा कॅरी करू शकत नाही। त्यामुळे अशा सगळ्या टिल्ल्या पिल्ल्यांवर इतक्या चांगल्या दिवशी बोलून आजच्या आनंदावर मला अजिबात विरजन पडायची इच्छा नाहीये। हा पण मी सुधीर भाऊंचं काही स्टेटमेंट ऐकलं, ते म्हणाले की दोघांनी एकत्र यावं, पक्ष करावा। उलट माझं असं म्हणणं आहे की सुधीर भाऊ दोघांनी एकत्र यावं, ताकद वाढवावी आणि सुधीर भाऊंसारख्या नेत्यांना जेव्हा देवेंद्रजी साइडलाइन करण्याचा प्रयत्न करतात त्या सुधीर भाऊंनी सुद्धा मराठी मन घेऊन आमच्या सोबत यावं। उद्धव साहेबांनी म्हटलेच भाजपमधल्या सुद्धा मराठींनी आमच्या सोबत यावं की मराठी माणसाची वज्रमूठ भलय भल्यांची तख्त हलवतात। दोघं भाऊ एकत्र आले, कोणाकोणाचे 12 वाजते की जी यादीत काढावं लागेल। कॉमन शत्रू हे मराठी द्वेष्टे आहेत। हिंदीची सक्ती करणारे हे जे लोक आहेत हे सगळे आमचे शत्रू आहेत। उद्धव ठाकरे साहेबांनी तर असं देखील आवाहन केलं की मराठी करता भाजपमध्ये सुद्धा जे मराठी प्रेमी लोक आहेत त्यांनी सुद्धा एकत्र यावं। त्यामुळे कॉमन शत्रू हे मराठी द्वेष्टे आहेत। पुणे महाराष्ट्राची जी आपली एक मायमावली सांस्कृतिक राजधानी आहे, तिथे जाऊन जय गुजरात असं जे म्हणतात ते कधी बाळासाहेबांचे वारसदार होऊ नाही शकत, त्यांच्या विचारांचे वारसदार होऊ नाही शकत। नमस्कार, आपल्यासोबत आहेत सुषमाताई अंधारे, शिवसेनेच्या नेत्या आहेत। सुषमाताई, आजचं चित्र बघून काय भावना आहेत? ज्या महाराष्ट्राला 18 वर्ष या चित्राची अपेक्षा होती। मला असं वाटतं राजकारणाचं काहीही होईल, परंतु कुणाचंही कुटुंब एकत्र दिसणं ही फार मोठी गोष्ट आहे। या निमित्ताने जे एक परफेक्ट कंप्लीट फॅमिलीचं चित्र दिसलं ते फार सुंदर आहे, त्याला दृष्ट लागू नये कोणाची। उद्धव साहेब म्हणाले की आम्ही एकत्र राहण्यासाठी सोबत आलेलो आहोत, महाराष्ट्रासाठी सोबत आलेलो आहोत, तर आता राजकीय दृष्ट्या सुद्धा हे चित्र असंच दिसेल? राजकीय दृष्ट्या दिसलं तर महाराष्ट्राला नक्की आवडेल, मात्र मला असं वाटतंय की त्या संबंधाने जी अधिकृत उद्घोषणा आहे ती निश्चितपणे माझ्या दोनही नेत्यांनी करायची आहे। त्यावर आम्ही एवढंच म्हणू शकू की असं व्हायला पाहिजे। पण आजच्या भाषणातून तर उद्धव साहेबांनी तसे थेट संकेत दिले नाही, ते दोघांनीही दिले की आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत, हे संकेत दोघांनीही दिलेले आहेत। फक्त ते एकत्र राहणं जर खऱ्या अर्थानं ज्यांनी मराठीशी द्रोह केलाय त्यांना चारी मुंड्याचित करण्यासाठी एक पॉलिटिकल मूव्ह म्हणून राजकीय दृष्ट्या जर ती वाटचाल होणार असेल तर निश्चितपणे ती कुठल्याही इथल्या मराठी माणसाला आवडणारी असेल आणि ती तशी व्हावी अशी अपेक्षा आहे। भाजपचे नेते म्हणतात हा जिहाद यांचा मेळावा होत आहे का? काय माहिती का, आमचे हे नितेश राणे सारखे वगैरे जे सगळे आमचे भाचे आहेत ते बिचारे मंत्री झाले तरी मंत्रिपदाचा ऑरा कॅरी करू शकत नाहीत। त्यामुळे अशा सगळ्या टिल्ल्या पिल्ल्यांवर इतक्या चांगल्या दिवशी बोलून आजच्या आनंदावर मला अजिबात विरजन पडायची इच्छा नाहीये। हा पण मी सुधीर भाऊंचं काही स्टेटमेंट ऐकलं, ते म्हणाले की दोघांनी एकत्र यावं, पक्ष करावा। उलट माझं असं म्हणणं आहे की सुधीर भाऊ दोघांनी एकत्र यावं, ताकद वाढवावी आणि सुधीर भाऊंसारख्या नेत्यांना जेव्हा देवेंद्रजी साइडलाइन करण्याचा प्रयत्न करतात त्या सुधीर भाऊंनी सुद्धा मराठी मन घेऊन आमच्या सोबत यावं। उद्धव साहेबांनी म्हटलेच भाजपमधल्या सुद्धा मराठींनी आमच्या सोबत यावं। तर या शेवटचा एक प्रश्न आहे की भाजपच्या नेते म्हणतात की काय फरक पडणार आहे, मराठी माणसाचा टक्का घसरलेला आहे मुंबईतला? बघा, मराठी माणसांचा टक्का जरी घसरला असला तरी आम्ही वारंवार एक गोष्ट अशी सांगतोय की आम्ही मराठी भाषेचे आग्रही आहोत, परंतु म्हणून आम्ही अमराठ्यांशी कोणती आमची शत्रुता नाही आहे। त्यामुळे मराठेतर हा जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यावर आत्ताच उद्धव साहेबांनी सांगितलं की 92 कुळी 96 कुळी मराठेतर, ब्राह्मणेतर, कोकणी घाटी असं काहीही न करता आता फक्त आणि फक्त महाराष्ट्रीयन म्हणून एकत्र यायचं आहे। मला वाटतं हे फार इट इज मोर इनफ, हे खूप सफिशियंट आहे। धन्यवाद सुषमाताई, गडबडीत असताना सुद्धा तुम्ही मुंबई तक्षी बोललात त्याबद्दल। तर इथे मागे आपण बघतोय की इकडे किशोरी पेडणेकर ताई आहेत। किशोरी ताई, आजचं हे चित्र जवळपास 18-20 वर्षानंतर ज्या चित्राची अपेक्षा होती, काय वाटलं बघून? डोळ्याचं पारणं फिटलं आणि एक लक्षात आलं की मराठी माणसाची वज्रमूठ भलय भल्यांची तख्त हलवतात। पण ज्या पद्धतीनं आता राजकीय दृष्ट्या पण एकत्र येणार का? कारण उद्धव साहेबांनी थेट संकेत दिले, दोघांनी दिलेत आणि आम्ही सगळं हे संयमाने घेऊन पुढे जाणार। उद्धव ठाकरे म्हणाले की फूट पाडण्याचा प्रयत्न होईल, तुम्हाला होणारच कोणाकडून? दोन्ही काढणार। एसएनसी ग्रुप काय कमीचा आहे का?
आणि बाकी सगळे आम्ही त्याला आता हे नाही होत. भाजपचे काही नेते म्हणाले की जिहादींचा मेळावा आहे. असू दे जे बोलणार आहेत त्यांना काय अक्कल आहे ती कळते. तर या होत्या किशोरीताई. प्रकाश फातर्पे आहेत, माजी आमदार आहेत. राजू फातर्पेकर साहेब, काय वाटलं? तुम्ही तर जुने शिवसैनिक आहात, काय वाटलं चित्र बघून? आज बघून ना आनंद वाटतो. दोघे भाऊ एकत्र आले. मराठी जी आपली विभागली गेली होती ती एकत्र आली आणि आता ह्या हा आनंदी क्षण हा सगळ्यांना पाहायला मिळाला. महापालिकेला हे चित्र दिसायलाच पाहिजे आणि सत्ता आपलीच आली पाहिजे. भाजपचे नेते म्हणतात की त्या हिंदू अस्मिता विरुद्ध हिंदुत्व, मराठी अस्मिता विरुद्ध हिंदुत्व अशी एक लढाई चालू झाली आहे. असं काही नाही आहे. मराठी म्हणजेच हिंदुत्व आहे. हिंदुत्व वेगळं नाही आणि मराठी वेगळं नाही आहे. ही मराठी भाषा आहे, प्रांत हिंदुत्व आहे, सगळं आहे, पण हिंदुत्व ही एकच आहे. त्यामुळे याच्यामध्ये भेदभाव कसंही होणार नाही. चला, भेदभाव होणार नाहीत असं म्हणतात फातर्पेकर साहेब. ज्या पद्धतीनं आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावरती या मेळाव्याची चर्चा होती आणि चर्चेअंती आता हे चित्र आपल्याला बघायला मिळतंय. हे सगळं जे NSA डोम होतं ते पूर्णपणे भरलेलं होतं. बाहेर स्क्रीन लावण्यात आलेल्या होत्या तरीसुद्धा लोकांची गर्दी जी आहे ती हटत नव्हती. आणि आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर एक फॅमिली पिक्चर आपण बघतोय की अजूनसुद्धा वरती रश्मी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे आहेत, सोबत राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे आणि सोबत अमित ठाकरे. हे जे फॅमिली पिक्चर आहे हे फॅमिली पिक्चर अशाच पद्धतीने दिसत राहावं यासाठीचे प्रयत्न होते. जसं सुषमा अंधारे म्हणाले की या चित्राला कोणाचंही एका प्रकारे दृष्ट लागू नये आणि ही चित्र समोर येण्यासाठी तेजस ठाकरे सुद्धा सोबत आहेत. ही दृश्य सोबत दिसावीत यासाठीचा अट्टहास होता. मराठी माणसासाठी अत्यंत आशादायी आणि अत्यंत प्रेरणादायी चित्र आहे आणि मोठ्या भावना लोकांच्या, मराठी लोकांच्या भावना आहेत. आपल्याकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्या आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अयोध्या पोळ कायम आक्रमक असतात ट्विटरवरती. काय भावना आहे तुमची? खरं तर हा खूप मोठा ऐतिहासिक क्षण होता महाराष्ट्रातल्या, देशातल्या आणि जगातल्या तमाम मराठी बांधवांसाठी. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हीच भावना होती की दोन भाऊ एकत्र यावे. आणि आज जो अभिमानाने ऊर फुलून येत होता की दोन भावांना स्टेजवरती पाहून, तर तो खरंच आम्हा सगळ्यांना मराठीच्या जी भाषा आहे किंवा मराठीचा जो मुद्दा आहे किंवा मराठी माणसाचा जो मुद्दा आहे तो लढण्यासाठी आम्हाला फार मोठे प्रेरणा. मराठीसाठी आले तसे महापालिकेसाठी येणार का? मग महापालिकेचा पण आहे. मागे तुमच्या सगळ्यांनाच उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की मी आता तुम्हाला मी सांगत नाही आत्ताच काही म्हणून तुम्हाला बातमीच देतो. तसंच उद्धव साहेब आम्हाला तुमच्यासहित आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की उद्धव साहेब बातमी कधी देत आहेत. निश्चितपणे. तर अशी मराठी जनांची, मराठी कार्यकर्त्यांची भावना आहे आणि ही गर्दी जी आहे ती गर्दी हटत नाही आहे. शिवसेना, मनसे या दोन्ही पक्षातले लोक जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत ते इथे एकमेकांशी बोलताना आपल्याला बघायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांची गर्दी आहे. अजूनही व्यासपीठावरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं फोटो सेशन चालू आहे आणि ही गर्दी जी आहे ती अद्यापही हटताना दिसत नाही. आपल्याला प्रकाश महाजन दिसत आहेत. प्रकाश महाजन सर 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. आज प्रकाश महाजन सरांनी तर काल ही भावनाच व्यक्त केलेली होती की बघा आता हे चित्र दिसलं, आता मी मरायला मोकळा, अशी भावना तुम्ही व्यक्त केलेली होती. मग एवढी तीव्र इच्छा कशासाठी? आणि काय वाटलं आजचं चित्र बघून? शेवटी तुमची भावना जी होती की तुम्ही एवढे पत्रकार तुम्ही ओळखलं का? ते किती वाजता भेटले? ते किती वाजले होते? 12 वाजले होते. अरे क्या बात आहे. समोरच्याची आता दोघं भाऊ एकत्र आल्यावर कोणाकोणाचे 12 वाजते हिची यादीच काढावं लागेल आपल्याला. आता उद्धव ठाकरेंनी स्पष्ट संकेत दिलेत. प्रकाश उद्धव ठाकरे मोठ्या भावासारखं वागले आणि राजसाहेब लहान भावासारखं वागले. उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं? आता वेगळं व्हायचं नाही. तो मोठा भाऊच वेगळं व्हायला तयार नाही तर लहान भावाला कसं वेगळं होतं? म्हणजे महापालिका आणि महाराष्ट्राचा आता तुमचा रोडमॅप स्पष्ट. राजकारण मी काहीच बोलत नाही. मी फक्त मराठी माणसाचा विचार करतो, मराठी शेतकऱ्यांचा विचार करतो. बाकी तर सगळं आलं. या भाषणामध्ये एका अर्थानं सरकारवरती टीका दोन्ही भावांनी केली, पण पुढच्या राजकारणाची दिशा जी आहे ती फक्त केवळ उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली. राज ठाकरे केवळ मराठीबद्दल बोलत राहिले. बरोबर आहे ना. मोठ्या भावानी दिशा दाखवली, लहान भाऊ त्याच्या माग माग चालणार. भाजपचे नेते दोघात एक कॉमन इशू होता. टरबूजा सिमेंट की दीवार टूट गई. क्या बात.
एक शेवटचा प्रश्न. भाजपचे नेते टीका करत आहेत की आता हे केवळ राजकारणासाठी एकत्र आलेले आहेत, मराठी नेते एकत्र आल्यामुळे फार काही अंतर पडणार नाही. अरे मी म्हणलं ना, आता ती भाजप पहिल्यासारखी राहिली नाही, त्यांना कशालाच अंतर पडत नाही. सलीम कुत्ताला घेऊन नाचते, त्यांना काय अंतर पडणार आहे मला सांगा. कमरेचं काढायचं आणि डोक्याला गुंडाळायचं, ह्याच्यापेक्षा काय त्यांच्यात. मला बोलायला लावू नका राव, तुम्ही मला नेहमी भाजपवर बोलायला लावतो, माझी अडचण करता तुम्ही. तुम्ही सलीम कुत्ताचं नाव घेता, ते म्हणतात जिहाद्यांचा मेळावा आहे. कुणाचा? मराठी जिहादाचा मेळावा. मला काय जिहाद म्हणजे मुसलमानच करतात का काय? हा काय गोष्टी करता कुणाशी? अरे कोणत्या शाळेत शिकलेत राव, आम्ही ते शाळेचे हेडमास्तर राहिलो. जसोड देवाने झंझट. तर हे होते राजकारण नाही, राज्यकरण करण्यासाठी जमा झालेलं दोन्ही भाऊ एकत्र राज्यकरण करण्यासाठी. राज्यकारण करण्यासाठी. रेड्डी सर 2 मिनिट फक्त. इथे रेड्डी सर होते, CPIचे नेते आहेत आणि व्यासपीठावरती बोलवून त्यांनाही सन्मानित करण्यात आलं मराठीसाठी ज्या भूमिका घेतल्या. मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यासाठी राजकीय ताकद कायमच गरजेची असते. तुम्हाला आजचं चित्र बघून काय वाटतं? संयुक्त महाराष्ट्र चळवळ, माझे आईवडील संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होते आणि त्याच्या आठवणी आमच्याकडे आहेत. तर ती जी चळवळ आहे त्याच्या आठवणी या ठिकाणी येतात आणि ते आवश्यक आहे. कारण म्हणजे आज काय होतं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि मराठी माणसांची गळचेपी व्हावी याच्यासाठी केंद्राची आणि इथल्या महाराष्ट्राची हुकुमशाही चालवलेली आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी माणसाचे प्रश्न, शेतकरी, हे सगळ्यांचं म्हणजे प्रादेशिक स्वायत्तता जी आहे ती अगदी बंद करण्याचा हा धट्टे आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्ध जी काही खतखतच होतं ते आता या संबंध याच्यामध्ये उभं राहिलेलं आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यानं त्यासाठी कसा त्याचा फायदा होईल किंवा काय फरक पडेल? नाही, याच्यामध्ये काय हा नुसता शिवसेना आणि मनसेचा प्रश्न नाही आहे. आम्ही त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये जी ज्वालामुखी होता त्याला वाट काढलेली आहे. परंतु त्यामुळे याला निश्चितच चालना मिळेल. आता त्याच्यामध्ये त्रिभाषा सूत्र आहे, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, गिरणी कामगार मुंबईचा खलास झाला आहे, मराठी माणूस उद्ध्वस्त झाला आहे, अंबानी आणि अदानीला मुंबईत देत आहेत, महाराष्ट्राची बंदरं पण सुद्धा देत आहेत. हे जे काही केंद्राचा दबाव चाललेला आहे आणि अगदी हुकुमशाही पद्धतीने त्याला वाट फोडण्याचं, आवाज देण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि ते आवश्यक आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होता, म्हणजे भाषावार प्रांतरचना असली पाहिजे आणि मातृभाषेमध्येच शिक्षण झालं पाहिजे, ही मुख्य भूमिका होती. तेव्हा ते केंद्रशासित करत होते मुंबई, त्याच्याविरुद्ध भांडवलदाराविरुद्ध आणि हे शेतकरी होते त्याच्यामध्ये पत्री सरकारचे आपले हे होते, नेते होते. त्यामुळे ते आवश्यक हे आहे. त्यामुळे हे एकत्रित झालेलं आहे. आता हे मनोवादी केंद्राचं सरकार आहे, कॉर्पोरेट सेक्टरला त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे आणि स्वायत्तता आहे, प्रादेशिक स्वायत्तता ती खलास करण्याचा. आता ते डिलिमिटेशन पण करतील, त्या दक्षिणमधले हे करून आपली मेजॉरिटी दाखवतील आणि त्यामुळे जी काही खरोखर जी मराठी माणूस महाराष्ट्रातला आहे आणि त्याचे जे प्रश्न आहेत, मग ते शेतकऱ्याचे असो, मुंबईच्या भाडेकरूंचे असो किंवा या ठिकाणी विद्यार्थी आहे, त्रिभाषा सूत्र त्याच्यावर लादत आहेत आणि त्याच्या दप्तरावर सुद्धा त्या ठिकाणी GST लादली जाते, इथले कारखाने गुजरातमध्ये नेले जात आहेत, असा जो प्रयत्न चाललेला आहे आणि उन्माद आहे ना त्यांना. आता त्या तो कमी होईल? कमी नाही, हा नष्ट होणार करण्याची एक प्रक्रिया. मला अण्णाभाऊ साठेंची एक ओळ आठवते की उठला मराठी देश, झाला रणात उतरला तो आणि त्याच्यामध्ये जे काही विरोधक होत आहेत त्यांचा विनाश होण्याकडे चाललेला आहे. विनाश विरोधकांचा करण्याच्या दृष्टीने मराठी द्वेष किंवा मराठीच्या विरोधामध्ये जे आहेत त्यांचा विनाश करायचा आहे. खूप खूप धन्यवाद रेड्डी सर, तुम्ही वेळ काढून बोलला त्याबद्दल. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की ही गर्दी जी आहे ती अजूनही इथं नेत्यांच्या भोवती आहे. वरुण सरदेसाई आहेत, ते सुद्धा बोलत आहेत माध्यमांशी आणि त्यांचीसुद्धा चर्चा चालू आहे. आणि या सगळ्या चर्चेमध्ये आजचं भाषण जे आहे ते कसं झालं याबद्दल उत्सुकता होती. आजची भाषणं कशी झाली आणि तुमची पहिली प्रतिक्रिया एक हे इमेज बघू?
अतिशय आनंद झाला ज्यावेळी घोषणा झाली, अनाऊन्समेंट झाली आणि एका विंगेतनं राज ठाकरे साहेब आले, दुसऱ्या विंगेतनं उद्धव ठाकरे साहेब आले, दोघांनी हस्तांदोलन केलं, तेव्हा सभागृहातलं वातावरण तर वेगळंच होतं, अनेकांचे डोळे पाणावले. पण मला वाटतं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जे मराठीप्रेमी जनता आहे ह्यांनासुद्धा एक अतिशय आनंद झाला असेल. राज ठाकरे साहेबांचं सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह आणि छान भाषण झालं, उद्धव ठाकरे साहेबांचं अतिशय पॉझिटिव्ह भाषण झालं. दोन्ही नेत्यांनी हिंट केलेलं आहे की पुढेसुद्धा आपल्याला आता एकत्र राहायचं आहे. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून मला देखील उत्सुकता आहे, जर एकत्र दोन्ही पक्ष लढले तर 100% केवळ मुंबईवर नाही तर महाराष्ट्रावर खऱ्या अर्थानं मराठी झेंडा फडकेल ही मला पूर्ण खात्री. तुम्ही बघितलं की उद्धव ठाकरे साहेबांनी थेटपणे आक्रमक भूमिका घेत आपण एकत्र राहूयात, म्हणजे आपण आत्ता एकत्र आलो आहे ते एकत्र राहण्यासाठी आलो आहे असं स्पष्ट केलं. राजसाहेबांनी सांगितलं की मराठीसाठी आपला हा मुद्दा आहे. तुम्हाला कुठेतरी वाटतं की येत्या काळामध्ये ही युती होण्यासाठी पण बरेच प्रयत्न, बरीच घासाघीस करावी? नाही, कसं आहे बघा, हे सगळं महिन्याभरापूर्वी जर कोणी हे विचारलं असतं तर कोणाला खरं पण वाटलं नसतं. पण महिन्याभरात सगळं घडलं ना. अनेक नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी झाल्या, मीडियाने त्यामध्ये खूप मोठा रोल प्ले केला. लोकांना जाऊन विचारलं दोघांनी एकत्र आलं पाहिजे का, लोकांचा प्रतिसाद बघितला, दोन्ही नेत्यांना देखील वाटलं. आज उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं, मी फोन केला राज ठाकरेंना, त्यांनी तर त्यांना पूर्ण ह्याच्यात एकेरी उल्लेख, शेवटी ते भाऊ आहेत राजा म्हणून उल्लेख केला. आज राज ठाकरे साहेब देखील म्हणाले की जे बाळासाहेबांची जी इच्छा होती जी पूर्ण होऊ शकली नाही ती देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं. त्यामुळे दोघांची भाषणं पॉझिटिव्ह झाली ना, असं काही त्यामध्ये हे नाही आहे. शेवटी कॉमन शत्रू कोण आहे महाराष्ट्रात? कॉमन शत्रू हे मराठी द्वेष्टे आहेत. हिंदीची सक्ती करणारे हे जे लोक आहेत हे सगळे आमचे शत्रू आहेत. उद्धव ठाकरे साहेबांनी तर असं देखील आवाहन केलं की मराठीकरता भाजपमध्ये सुद्धा जे मराठीप्रेमी लोक आहेत त्यांनी सुद्धा एकत्र यावं. त्यामुळे कॉमन शत्रू हे मराठी द्वेष्टे आहेत. पुणे महाराष्ट्राची जी आपली एक मायमावली सांस्कृतिक राजधानी आहे, तिथे जाऊन जय गुजरात असं जे म्हणतात ते कधी बाळासाहेबांचे वारसदार होऊ नाही शकत, त्यांच्या विचारांचे वारसदार होऊ नाही शकत. ज्या पद्धतीनं आता वेगवेगळ्या म्हणजे रणवीर शौरी असेल, अभिनेते आहेत, हिंदीतून येतात, इथं कमावलं, इथेच मोठे झाले, किंवा केडिया आहेत जे व्यापारी आहेत ज्यांनी केडियानॉमिक्स नावाची कंपनी स्थापन केली, इथंच त्यांचं अख्खं आयुष्य गेलं. ते लोक ज्या वेळेला मराठी माणूस स्वतःच्या हक्कासाठी लढतो त्यावेळेला ते टीका करतात, ते म्हणतात की कुठल्याही परिस्थितीत मराठी शिकणार नाही. मॉन्स्टर्स म्हणून उल्लेख केला रणवीर शौरीने. नाही, कसं आहे माहिती आहे का, काय लोक अक्षरशः वेडे असतात आणि त्यांना प्रसिद्धी देखील पाहिजे असते. रणवीर शौरी मला आठवते मी लहान असताना त्याचे पिक्चर वगैरे यायचे. गेल्या 20-25 वर्षात त्याला साधं त्या बिग बॉसमध्ये पण कोणी बोलवलं नसेल. तुम्ही आत्ता मला बोलायला कळलं. त्यामुळे आता त्याला माहिती आहे की आत्ता काय बाबा सगळीकडे सीझन आहे, ठाकरेंबद्दलच चर्चा आहे, त्यामुळे आपण पण काहीतरी ठाकरेंबद्दल बोलू, आपण चर्चेमध्ये येऊ. केविळवाण हा प्रयत्न आहे. मी तुम्हाला सांगतो ना, मुंबईमध्ये अख्खं बॉलिवूड आहे, एवढी मोठी इंडस्ट्री आहे, शेअर बाजार आहे, देशभरातून काय जगभरातून लोक इकडे येतात, व्यवसाय करतात, मोठे होतात. थोडी काय मराठी माणूस प्रत्येकाला जाऊन मारतो. तुम्ही मराठीचा जर अपमान कराल तरच तुम्हाला त्या त्रासाला सामोरं जावं लागेल. मराठी माणसाचा तुम्ही योग्य तो त्याचा मान राखा, मराठी भाषेचा मान राखा. एव्हरीवन इज वेलकम इन मुंबई. आमचे काय अमराठी मित्र नाही आहेत का? आमचे पण आहेत ना. मराठी माणसाचा अपमान करून काय म्हणाले हे आंदोलन वगैरे सुरू झालं? मला हे उत्सुकता आहे, तुमचे जे मित्र असतात ते काय म्हणाले? सगळे म्हणतायत आम्ही तुमच्यासोबत आहोत. आमचे जेवढे मित्र आहेत या सगळ्यांना मराठी बोलता येतं. अगदी 100% आमच्या एवढं शुद्ध जरी येत नसेल तरी ते अगदी व्यवस्थित मराठी बोलू शकतात. मुंबईची भाषा मराठी, महाराष्ट्राची भाषा मराठी हे माझ्या सगळ्या अमराठी मित्रांना सुद्धा मान्य आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे की ज्या केडिया म्हणून असा उल्लेख केला उद्धवजींनी, त्यांचं ऑफिस मागाशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडलं असेल तर मला माहिती नाही. आम्ही इकडे कार्यक्रमामध्ये होतो. पण आता कसं आहे, शेवटी आज 2 ठाकरेंनीच त्याला एल्गार दिलेला आहे, त्यामुळे आता ते होणारच. काय करू नाही शकत त्याला. ते वरुण सरदेसाई ज्यांनी सांगितलेलं आहे की मराठी माणूस एकत्र आलेला आहे आणि तो एल्गार जो आहे तो आता बघायला मिळणारच आहे. कॅमेरामॅन राजूसह अभिजित करंडे, मुंबई तक.